नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी आणि अनेक कुटुंबे संकटात सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेतलेला आहे। नुकत्याच झालेल्या शासन निर्णयानुसार राज्यात अतिवृष्टी व पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे आणि याबाबत सरकारतर्फे आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी शासनातर्फे शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो, अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करणे व वितरित करण्याबाबतची कार्यपद्धती महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागातर्फे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। दिनांक 30 सप्टेंबर 2025। प्रस्तावना। अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ मोफत पुरवण्यास महसूल व वन विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे। पहा मित्रांनो, 10 किलो गहू 10 किलो तांदूळ मोफत पुरवण्यासाठी महसूल व वन विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे। सप्टेंबर 2025 मध्ये राज्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेकडो गावे पुरामुळे बाधित झालेली आहेत। पिकांचे घरांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे महसूल विभागाने मोफत पुरवठा करण्यास मान्यता दिलेल्या विभागामार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या अन्नधान्यामध्ये तांदूळ गव्हासमेत 3 किलो तूर डाळीचे वाटप सुद्धा करण्यात येणार आहे। तसेच 28 सप्टेंबर 2025 रोजीच्या पत्रान्वये सर्व जिल्ह्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत। आपण पाहूयात शासन निर्णय। अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रति कुटुंब देण्यात येणाऱ्या 10 किलो गहू 10 किलो तांदूळ व 5 लिटर केरोसिन समवेत 3 किलो तूर डाळीचे मोफत वितरण करण्यास चालू आर्थिक वर्ष 2025-26 करिता मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना काय काय मोफत मिळणार आहे? 10 किलो तांदूळ मिळणार आहेत, 10 किलो गहू, 5 लिटर केरोसिन व 3 किलो तूर डाळ मोफत मिळणार आहे। पुढे पाहूयात सद्यस्थितीत गव्हापासून पीठ तयार करणे जिकरीचे असल्यामुळे बाधित कुटुंबाने मागणी केल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या 10 किलो गव्हाऐवजी 10 किलो तांदूळ म्हणजेच एकूण 20 किलो तांदळाचे वाटप करावे। जर कोणाला गहूऐवजी 10 किलो तांदूळ जर पाहिजे असतील तर एकूण 20 किलो तांदूळ त्यांना मिळू शकतात। महाराष्ट्र शासनातर्फे सर्व जिल्ह्यांना हे निर्देश देण्यात आलेले आहेत। अतिशय महत्त्वाचा व दिलासादायक शासन निर्णय होता हा। सर्व गरजू नागरिकांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। भेटूया लवकरच, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।